हे पहा, अनुदास कोतकर साहेबांचं आपलं आपलं योगदान त्या केडगावसाठी राहिलेलं आहे. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण पराभूत झाल्याचा आनंद आम्ही घेऊ शकत नाही. आमचे लोक विजय झाले हाच आमचा आनंद आहे. जे पराभूत झाले भविष्य कालावधीमध्ये त्यांना त्यांची आवश्यकता शहराच्या विकासासाठी आम्हाला भासणार आहे. म्हणून आम्ही आमदारांनी तर हे आता कार्यकर्त्यांनी जे गुलाल आमच्यावर टाकले, आम्ही का स्वतःहून कुठे मिरवणूक काढायला गेलो नाही. कारण की आम्हाला हा विजय अतिशय त्याला म्हणतो आनंददायी आहे, पण स्ट्रेस देणार आहे. कारण की शब्द देऊन ते पूर्ण पण करावे लागतील. एवढा अभूतपूर्व बहुमत हे शब्दांवर आलेलं आहे, केलेल्या विकासावर आलेलं आहे. तर आम्हाला वाटतं की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करू शकतो. एक मिनिट. सर्वात प्रथम महापौरचं आरक्षण जाहीर झालं पाहिजे. महापौर पदाचं आरक्षण नसल्यामुळे कोणाचा महापौर हा चर्चेचा विषय नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, माझं आणि आमदार संग्राम जगतापांचं वरपासून खालपर्यंत सगळं वाटप ठरलेलं आहे. निवडणुकीपूर्वी या गोष्टी ऐका आमचं नाही. हे पहा, आमचं एका बंद पाकिटात दोघांच्या सह्या करून आम्ही बंद पाकिट हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं. युतीमध्ये महापौर कोणाचा, उपमहापौर कोणाचा, सभापती कोणाचा, समित्या कोणाच्या, स्वीकृत कोणाचे, हे सगळं ठरूनच युती झालेली आहे. पण आम्ही कधी बोललो नाही. आणि हे जसं जसं आमचे तिकीट तुम्हाला शेवट कळतील, महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडीमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल एवढं मी अवश्य सांगेन.